बिटकॉइन परचेसिंग किंवा बिटकॉइन मधल्या इन्व्हेस्टमेंटमध्ये हे पैसे वापरले जातात. हे पिंपरी चिंचवड पोलिसांनी आतापर्यंत 2 केसमध्ये ओपन केलं. म्हणजे आणि मेन काय होतं की आपल्याकडे झिरो बॅलन्स अकाउंट मध्यंतरी सुरू झाले गेल्या 8-10 वर्षांमध्ये, काही वेगवेगळ्या गव्हर्नमेंटच्या स्कीमसाठी गरिबांना अकाउंटला पैसे जाणार किंवा हे करणार. ह्याच्यातलं झालं असं, आज एक वेगळी टोळी तयार झालेली आहे. ऑल ओव्हर इंडिया आहे हे सगळं. तुमचं अकाउंट काढायचं, तुमचं एटीएम, तुमचं पासबुक, तुमचा जो मोबाईल नंबर जो दिला बँकिंगसाठी तो, हे सगळं किट अकाउंट उघडल्यानंतर ह्या लोकांकडे द्यायचं. आणि आज बँक अकाउंट उपलब्ध करून देणारी टोळी आहे जी फ्रॉडसाठी वापरली जाते. आणि हे खूप मोठ्या लेवलला वाढलंय. आणि म्हणजे आपण जे स्कॅन करतो युपीआय किंवा ह्याच्यात, तर काही पान शॉप दाखवायचे, किराणा दुकान दाखवायचं, भाजीवाला दाखवायचा, असे छोटे छोटे, आणि त्याच्या अकाउंटवर ते सगळं बनवून घ्यायचं आणि ते अकाउंट नंतर ह्या सगळ्यासाठी वापरायचं. त्यामुळे तपासामध्ये होतं असं की पोलीस तिथपर्यंत जरी पोहोचले तर ते पैसे रिटर्न येण्याची जी हे आहे ती फार वेगळी आणि लेंदी प्रोसेस. म्हणजे 24 तासाच्या आत जर या गोष्टी सापडल्या तर ते किमान अकाउंट फ्रीज होतं, ते पैसे ट्रान्झॅक्शन किंवा त्याच्यातून बऱ्यापैकी ते होतं. पण आपण फसलो गेलो आहोत हे समजून घ्यायला, हे मान्य करायला आणि पोलिसांकडे जायला हा जो कालावधी जातोय, आणि मेन म्हणजे ती मानसिकता अजूनही होत नाहीये. म्हणजे एक चिखलीमधली घटना आहे एका महिलेची, ती घर सोडून निघून गेली होती का तर सायबरच्या ह्याच्यात ती अडकली, फसली म्हणून. आणि नंतर पोलिसांनी आणलं तिला. झालं असं की तिला पहिल्यांदा काहीतरी मार्केटिंग स्ट्रॅटेजी वापरून एवढे पैसे गुंतवा सांगितलं. तुमच्याकडनंच घेतलेल्या 20 लाखामधनं तुम्हाला 1-1 लाख परतावा दिला असं दाखवणं 3 वेळा. 20 लाख गुंतवलं 3 लाख रुपये मिळतात, पण हे समजत नाही आपलेच 20 लाखातले 3 लाख रिटर्न आलेत, मग तुम्ही अजून पैसे द्या. मग तिने नातेवाईकांकडनं पैसे घ्या, सगळ्यांकडनं असे करून ते गुंतवले. आणि नंतर लक्षात आलं की आपण तर फसलोय, आता करायचं काय. तिने घर सोडलं आणि निघून गेले. पोलीस चिखली पोलीस स्टेशनला आले तक्रार द्यायला. बायको गायब झाली. गायब झाली म्हणजे कुठं काय परत शोधतं ते. नंतर तपास असा आला की ते सायबरच्या ह्या सगळ्यामध्ये झालं. पण ती जी निघून गेली फ्रस्ट्रेशनमध्ये, ती निघून जाण्याऐवजी ती त्याच वेळेस जर लगेच पोलिसांकडे आली असते, तिचे जे 17-20 गेले होते, पण त्यात तिने नातेवाईकांकडनं जे आणलेले पैसे होते ते 24 तासाचा कालावधी होता, तोच जर ती पोलिसांकडे आली असती त्याच वेळेस ते अकाउंट फ्रीज झालं असतं, सेम अमाऊंट तिला रिटर्न मिळू शकली असते. अशी कुठली केस आठवते का तुम्हाला की म्हणजे मोठी झाली केस, भरपूर तपास वगैरे झाला आणि ऍट द एंड पॉइंट कळलं की याच्यामध्ये पोलीसच आहेत किंवा एखाद्या पोलिसांनीच मिळून क्राईम केलेला आहे? एक घटना झाली, खूप त्याचा गोंधळ झाला, वाद झाला, पण नंतर ती आता थोडी कॉन्ट्रोवर्शियल लेवलला गेली. निगडीमध्ये नाकाबंदी होती आणि तो एक PSI होता. काहीतरी ड्रग्स पकडलं वगैरे असं, ते म्हणजे नाकाबंदीमध्ये झालं. ते पोतं पडलं होतं, 2-2.5 कोटीचं ते ड्रग्स वगैरे होतं. त्याने ते उचलून पोलीस स्टेशनला नेलं. नंतर त्याने ते गायब केलं, ते विकायचा प्रयत्न केला. त्याच्या बऱ्याच घटना आल्या. तपासात पोलिसांना नंतर लक्षात ड्रग्ज आहे वगैरे सगळं. पोलीस जेव्हा डीप तपासात गेले तर त्याच्यामध्ये पोलीस म्हणजे हा प्रकारचा तपास केला सांगली पोलिसांनी, आणि एक ड्रग्ज थोडं सापडलंय. मग त्याच्या डीप तपासात गेलं तर खूप मोठ्या प्रमाणात आमच्याकडे आहे. किती आहे तर पोतं भरून आहे. पोतं भरून MD ड्रग्ज कसं, म्हणून जेव्हा डीपली तपासाला गेले, जेव्हा कुठं आहे, कोण याच्या मुळापर्यंतचा, तिथे गेल्यानंतर त्या गाडीमध्ये पोलीस कॅप सापडली सांगली पोलिसांना. ते कुठलं आहे, कोण आहे, ते घर कुठं आहे, कुठं ठेवलंय, म्हणून जेव्हा ते दाखवायला गेलं ते घर निघालं PSIचं, जो निगडीला पोस्टिंग होता.